खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात उगम पावत नाही? खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात उगम पावत नाही? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 कावेरी. कावेरी ही नदी महाराष्ट्रात उगम पावत नाही. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, गोदावरी नदीचा उगम हे त्र्यंबकेश्वर येथे होतो. कृष्णा नदीचा उगम हे महाबळेश्वर येथे होतो. कोयना नदीचा उगम हे महाबळेश्वर येथे होतो. तसेच मित्रांनो कावेरी नदीचा उगम हे ब्रह्मगिरी येथे होतो. पुढील प्रश्न आहे, पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 विश्वास पाटील. पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक हे विश्वास पाटील आहेत. तसेच मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये पुस्तक आणि त्याचे लेखक या टॉपिकवर 2 ते 3 प्रश्न नेहमी विचारला जाते. त्यासाठी हा टॉपिक आपण विस्तारपणे पाहूया. नटसम्राट या पुस्तकाचे लेखक आहेत विष्णू वामन शिरवाडकर. ययाती या पुस्तकाचे लेखक आहेत वि. स. खांडेकर. कोसला या पुस्तकाचे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे. युगंधर या पुस्तकाचे लेखक आहेत शिवाजी सावंत. स्वामी या पुस्तकाचे लेखक आहेत रणजित देसाई. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक आहेत नरेंद्र जाधव. मी वनवासी या पुस्तकाचे लेखक आहेत सिंधुताई सपकाळ. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, कोसला या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे भालचंद्र नेमाडे. पुढील प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण आहेत? स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 सरदार वल्लभभाई पटेल. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री हे सरदार वल्लभभाई पटेल हे होते. पुढील प्रश्न आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 1875 साली. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना हे 1875 साली केली. तसेच मित्रांनो आर्य समाजाबद्दल काही महत्त्वाची माहिती आपण बघूया. आर्य समाजाची स्थापना हे 10 एप्रिल 1875 साली झालेला आहे आणि याचे ठिकाण आहे मुंबई येथे. आर्य समाजाचे संस्थापक आहेत स्वामी दयानंद सरस्वती. तसेच मित्रांनो आर्य समाजाचे उद्देश आहेत शैक्षणिक, धार्मिक अभ्यास, अध्यात्म आणि सामाजिक सुधारणा करणे. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 22 कशा संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेच्या कलम 22 कशा संबंधित आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 बेकायदेशीर अटकेपासून संरक्षण. भारतीय राज्यघटनेच्या कलम 22 हे बेकायदेशीर अटकेपासून संरक्षणाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, ओढ्या नागनाथ देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? ओढ्या नागनाथ देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 हिंगोली. ओढ्या नागनाथ हे देवस्थान हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगे कोणकोणते ते पण लक्षात असू द्या. 1 घृष्णेश्वर वेरूळ येथे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. 2 परडी वैजनाथ बीड या जिल्ह्यामध्ये आहे. 3 भीमाशंकर नारायणगाव पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. 4 त्र्यंबकेश्वर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. 5 ओढ्या नागनाथ हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, शासन आपल्या दारी या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ कुठे झाला? शासन आपल्या दारी या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ कुठे झाला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 सातारा. शासन आपल्या दारी या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ हे सातारा या जिल्ह्यामध्ये झालेला आहे. पुढील प्रश्न आहे, भारताने नुकताच जिंकलेला थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भारताने नुकताच जिंकलेला थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 बॅडमिंटन. भारताने नुकताच जिंकलेला थॉमस कप हे बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिले पाऊल कधी ठेवले? नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिले पाऊल कधी ठेवले? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 20 जुलै 1969 साली. नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिले पाऊल हे 20 जुलै 1969 साली ठेवले. पुढील प्रश्न आहे, भारताचे पहिले दूरदर्शन केंद्र केव्हा सुरू झाले?
भारताचे पहिले दूरदर्शन केंद्र केव्हा सुरू झाले? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 1959 साली. भारताचे पहिले दूरदर्शन केंद्र हे 1959 साली सुरू झाले. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय वन संशोधन संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? राष्ट्रीय वन संशोधन संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 डेहराडून. राष्ट्रीय वन संशोधन संस्थेचे मुख्यालय हे डेहराडून येथे आहे. पुढील प्रश्न आहे, 18व्या G20 परिषदेचे भारताचे शेर्पा कोण आहेत? 18व्या G20 परिषदेचे भारताचे शेर्पा कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 अमिताभ कांत. 18व्या G20 परिषदेचे भारताचे शेर्पा हे अमिताभ कांत हे आहेत. पुढील प्रश्न आहे, सुजल जल शक्ती योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहेत? सुजल जल शक्ती योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 जल. सुजल जल शक्ती योजना हे जल या मंत्रालयाने सुरू केले आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, हिराकूड हे धरण कोणत्या नदीवर आहे? हिराकूड हे धरण कोणत्या नदीवर आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 महानदी. हिराकूड हे धरण महानदीवर आहे. पुढील प्रश्न आहे, लॉर्ड डलहौसी कार्यकाल खालीलपैकी कोणता आहे? लॉर्ड डलहौसी कार्यकाल खालीलपैकी कोणता आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 1848 ते 1856. लॉर्ड डलहौसी यांचा कार्यकाल हे 1848 ते 1856 या काळादरम्यान होता. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.